मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट. लास्ट टाइम आपण व्हिडिओ पाहिला होता, पाणी भरपूर प्या. गरमी खूप आहे, पाणी भरपूर प्या. बरं, पाणी प्यायचं ते फक्त पाणी प्यायचंय का? फक्त पाणी इनफ आहे का या समरसाठी? काय काय पाहिजे अजून? सो आपण ORS वालं पाणी, इलेक्ट्रोलाइट्सवालं पाणी, मिनरल्सवालं पाणी त्याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं, बरोबर आहे? ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी मागे जाऊन नक्की व्हिडिओ पहा. खूप उपयोगाचा आहे, खूप जणांच्या मदतीला येईल. बरं, आज त्याच पाण्याशी रिलेटेड आपण पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत. पाणी तर कळलं कसं प्यायचंय. तुम्ही पाणी पिताय ते सगळं पाणी सेफ आहे का? तुम्ही म्हणाल आम्ही आरोचं पाणी पितो, फिल्टर्ड पाणी पितो, उकळून थंड केलेलं पाणी पितो. बरोबर आहे ना? म्हटलं तुमचं पाणी फुल सेफ आहे, पूर्ण चांगलं आहे, निर्जंतुक झालेलं आहे. बरोबर? म्हणजे पाणी खूप चांगलं आहे. पण पाणी ज्यात तुम्ही साचवून ठेवता, ज्यात भरून ठेवता, ते सेफ आहेत का? ते चांगले आहेत का? आता तुम्ही पाणी कशात भरून ठेवता? कोणी म्हणेल मडक्यात भरून ठेवतं, कोणी म्हणेल फिल्टर्स आहेत त्याच्यामध्ये असतं, कोणी म्हणेल आम्ही पॅक बॉटल्सच पाणी आणतो, बाटला म्हणतो आपण त्या प्रकारे, तसंच पाणी आणतो. त्याच्यामुळे आमचं पाणी पूर्ण चांगलंच असतं. पण खरंच हे पाणी चांगलं आहे? प्लॅस्टिकमध्ये साचवलेलं पाणी, ग्लास बॉटल्समध्ये साचवलेलं पाणी, स्टील बॉटल्समध्ये, मडक्यांमध्ये किंवा मातीच्या भांड्यांमध्ये साचवलेलं पाणी, हे पाणी यातलं किती चांगलं किती वाईट याचा कधी विचार केलाय तुम्ही? उकळून भरून ठेवलं पाणी, पण ते कशात भरून ठेवलं पाणी? फिल्टरचं पाणी काढून घेतलं तुम्ही, पण कशात भरून ठेवलं? रोज ऑफिसला नेता, स्कूलला मुलांना बॉटल्स देता, कुठल्या बॉटल्स देता? आर दे सेफ? ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. आता का गरजेचं आहे? पाणी कशात भरून ठेवतो त्याचा काय संबंध आहे पाण्याशी आणि हेल्थशी? हेल्थशी त्याचा खूप मोठा संबंध आहे. प्लॅस्टिक बॉटलमध्ये पाणी भरणं हे बऱ्याच वेळा चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे काय? आता फूड ग्रेड मटेरियल्स म्हणाल तुम्ही, म्हणाल आम्ही फूड ग्रेड मटेरियल्सचं प्लॅस्टिक वापरतो, आम्ही हीट सेफ, मायक्रोवेव्ह सेफ प्लॅस्टिक वापरतो. पण तरीसुद्धा प्लॅस्टिकमधून काही असे केमिकल्स निघतात जे पाण्यासोबत मिक्स होतात आणि जे पाण्यासोबत आपल्या बॉडीमध्ये जातात. काही खूप हजार्डस केमिकल्स आहेत. आता BPA तर बऱ्याच जणांना माहिती असेल की BPA पाण्यासोबत रिॲक्ट होतो, स्पेशली हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर. हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं, कधी कधी आपण गरम पाणीच भरतो बॉटल्समध्ये. थंडीचे दिवस आहेत, गरम पाणी भरलं प्लॅस्टिक बॉटलमध्ये, जायचंय पटकन, शाळेसाठी मुलांना वगैरे दिलं, मग ते गरम पाणी प्लॅस्टिकसोबत रिॲक्ट होतं ना. प्लॅस्टिकमध्ये खूप हार्ड केमिकल्स असतात. मग BPA रिॲक्ट झाला किंवा पुढे काय होतं, हेल्थवर इश्यूज होतात. बरं, ते फक्त पाणी गरमच भरतो असं नाही. आता तुमच्याकडे पाण्याच्या बॉटल्स येतात किंवा बाटला येतो म्हणता तुम्ही, किंवा आपण पटकन घाईघाईमध्ये कुठेही दुकानांमधून पॅकवाली पाण्याची बॉटल घेतो. ती पाण्याची बॉटल आपण म्हणतो थंड दे, फ्रीजमधली दे, चिल्ड दे, पण ती खरंच थंड असते का? ती जेव्हा पॅक केली तेव्हापासून ती कितीतरी ट्रक्समधून, ट्रान्सपोर्ट्समधून येते आपल्याकडे, कितीतरी शॉप्समधून, डिस्ट्रीब्युटर्सकडून, छोट्या शॉप्समधून, मग आपल्यापर्यंत पोचताना किती दिवस गेलेले असतात त्याला पाण्याला? किती दिवस ते पाणी प्लॅस्टिकच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या बॉटलमध्ये असतं आहे माहिती? किती दिवस आहे का किती महिने आहे ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं. बरं, ते ट्रान्सपोर्टमधून येताना गरम झालं नसेल कशावरून? कितीतरी तुम्ही ट्रक्स बघितले असतील, पाण्याच्या बॉटल्स, कोल्ड्रिंकच्या बॉटल्स भरून खचाखच भरून चाललेले असतात रोडवरून. मग ते उन्हाला एक्सपोज नाही होत? ते उन्हामध्ये नसतात तापलेल्या बॉटल्स? साधी सोपी गोष्ट घ्या तुम्ही, गाडीमध्ये, कार्समध्ये बरीच जण पाण्याची बॉटल ठेवतात. ती पाण्याची बॉटल आपण डोअरमध्ये ठेवतो त्यावेळेला सनलाईट किंवा ऊन येत असेल आतमध्ये गाडीमध्ये, तर ती बॉटल तापत नाही का? पटकन आपण म्हणतो तापलंय पाणी, राहू दे, आत्ता नको पिऊया, नंतर पिऊया, किंवा मग ते थंड झाल्यावर दुसऱ्या दिवशी रात्री कधीतरी पिलं जातं, तहान लागली खूप म्हणून. पण ते पाणी सेफ नाही आहे. प्लॅस्टिक हीट झालं की ते BPA आणि अदर हार्ड केमिकल्स रिलीज करतं, डेंजरस केमिकल रिलीज करतं, जे पाण्यात मिक्स होतात आणि ते आपल्या बॉडीमध्ये जातात. त्यामुळे मोस्टली प्लॅस्टिक तर टाळावंच, हे तर माझं म्हणणं आहे. कारण प्लॅस्टिक
असाही आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे आणि पर्यावरणासाठी किती अपायकारक आहे तुम्हाला माहितीच आहे. खूप कमी पर्सेंटेजचं प्लॅस्टिक रिसायकल होतं. बरंचसं प्लॅस्टिक तर वेस्ट जातं. बरंचसं प्लॅस्टिक डंप केलं जातं. कुठे पाण्यात जातं, कुठे नद्यांमध्ये जातं, कुठे गटारं ब्लॉक होणं, नदी ब्लॉक होणं कितीतरी ऐकलेलं आहे आपण. प्लॅस्टिकचा कचरा अडकल्यामुळे समुद्रात जातं, माशांना त्रास होतो तेही ऐकलेलं आहे आपण. जमिनीमध्ये डंप केलं जातं. आता प्लॅस्टिक कचरा जेव्हा जमिनीत टाकला जातो तर प्लॅस्टिक झिजायला किती वर्ष लागतात. माणसाची 2 पिढ्या येऊन जातील पण तरीसुद्धा प्लॅस्टिक डिकम्पोज लगेच होत नाही. रादर जास्तीच वेळ लागतो. मग ती जमीन नापीक होते. मग ह्या सगळ्याला कारणीभूत आपणच होत ना. वेळीच निवडताना चांगली गोष्ट निवडल्या तर त्रास आपल्याला नाही होणार. आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला वाचवता येईल. एक चांगलं भविष्य, चांगला निसर्ग देता येईल. मग ह्यापासून छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची. बरं, प्लॅस्टिक आता हे तुम्ही म्हणाल पोटात गेलं मग काय होतं. बरं, प्लॅस्टिकमधून फक्त BPS रिलीज होतं असं नाही. बरेच दिवस तुम्ही म्हणाल आम्ही हीटमध्ये नाही ठेवत. आमच्या घरामध्ये प्लॅस्टिक सेफवाले प्लॅस्टिक प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही वापरतो, त्याच्यात भरून ठेवतो. पण त्याच्यातून मायक्रो प्लॅस्टिक, एकदम बारीक प्लॅस्टिकचे एवढे बारीक कण असतात की ते तुम्हाला डोळ्याला सुद्धा दिसणार नाहीत. ते पाण्यासोबत मिक्स होऊन आपल्या शरीरात हळूहळू जात राहतात, रोज जात असतात. बरं, त्याच्याने आता त्रास काय होतो. त्याच्याने त्रास काय होतो तर आपली इम्युन सिस्टीम, सगळ्यात महत्त्वाचं तर इम्युनिटी वीक होऊन जाते. इम्युनिटी वीक होणार मग काय होणार, जे नेहमी सांगतो तेच. इम्युनिटी वीक झाले की सगळे आजार लवकर पकडणार. मग साधा व्हायरल असो नाहीतर कॅन्सर असो. हो, अगदी कॅन्सर सारखा आजार सुद्धा प्लॅस्टिक कॉन्टॅक्ट फूड खाल्ल्यामुळे होतं. प्लॅस्टिकच्या बॉटल्समधलं पाणी पिल्यामुळे होऊ शकतो. हार्मोनवर खूप मोठा त्रास होतो. हार्मोनवर इम्पॅक्ट झाला की काय होणार. स्ट्रेस लेवल आहे, हार्मोन लेवल आहे, ती डिस्टर्ब झाली की तुम्हाला माहितीच आहे हार्मोनचे आजार किती डिस्टर्ब आहेत, किती वेगळे वेगळे आहेत आणि ते किती त्रास देतात. बरे व्हायला किती किचकट आहेत हार्मोन्सचे आजार. इन्फर्टिलिटी म्हणजे बाळ न होणं ही एक फार मोठी समस्या आहे. कशामुळे, हे प्लॅस्टिक कॉन्टॅक्टवालं फूड पिल्यामुळे. किंवा काही कोल्ड्रिंक्स असतील, पाणी असेल, स्टोर्ड फूड असेल, गरम गरम जेवण प्लॅस्टिकमध्ये आपण पॅक आणतो. बऱ्याच वेळा हॉटेल्समधून सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅक करून जेवण गरम गरम डिलिव्हर केलं जातं. किंवा पेपर बॅग्स आहेत पण त्याला आतून प्लॅस्टिक कोटिंग असतं, नाहीतर लिक्विड राहीलच कसं. पाणीदार गोष्टी, करी, ग्रेव्हीज राहतीलच कशा, म्हणून आतून प्लॅस्टिक कोटिंग असतंच ना. मग त्या प्लॅस्टिकचा कॉन्टॅक्ट सुद्धा गरम जेवणासोबत झाल्यामुळे त्या जेवणामध्ये सुद्धा प्लॅस्टिकचे अंश उतरतात. बाळ न होण्याची समस्या ही फार मोठी समस्या आजकाल झालेली आहे. कितीतरी जणांना आशेचा किरण दिसता दिसता विझून जातो. कशामुळे आहे हे. स्पर्म काउंट कमी होतो. मेलच्या बाबतीत ही इश्यूज आहेत, फिमेलच्या बाबतीत म्हणजे जेंट्स आणि लेडीज दोघांना सुद्धा प्रॉब्लेम्स होतात. बाळ नाही होते म्हणजे फक्त आई प्लॅस्टिक बॉटलमधलं पीत असेल म्हणून झालं असं नाही. जेंट्सच्या स्पर्म काउंटवर सुद्धा याचा इफेक्ट होतो. हार्मोन डिस्टर्ब्स होतात, एन्झायटी वाढतात. एन्झायटी वाढल्यामुळे मग त्याच्यानंतर डिप्रेशन्स आहेत तुमचे, अदर आजार आहेत, डायबिटीज, BP हे तर आहेतच लागलेले. मागे आपण कितीतरी सिरीजमध्ये सांगितले की डायबिटीज का होतात, ब्लड प्रेशर का होतात, बॉडीमध्ये टॉक्झिन्स कसे तयार होतात. मग हे टॉक्झिन्स येता येतच ना. फक्त तुम्ही हेल्दी खाल्लं, हेल्दी पाणी पिलं, उकळून थंड केलेलं पाणी पिलं म्हणजे झालं असं नाही. तुम्ही कुठल्या गोष्टी रोजच्या आयुष्यात वापरताय, कुठल्या गोष्टींमध्ये फूड तुमचं स्टोअर करताय, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढं प्लॅस्टिक आयुष्यातून काढा. ते आपल्या शरीरासाठी तर त्रासदायक आहेच, प्लस निसर्गासाठी पण त्रासदायक आहे. बरं, मग आता टाळायचं तर करायचं काय. प्लॅस्टिकला अल्टरनेटिव्ह खूप आहे. खूप अडचण आहे, कुठेच काही पाण्याची सोर्स अवेलेबल चांगला नाही आहे आपल्याला पाहिजे तसं. आता स्टील बॉटल आहेत, ग्लास बॉटल आहेत, मातीचे पण आजकाल बॉटल्स आलेले आहेत, कॉपर बॉटल आहेत. पाण्याला स्टोअर करायला खूप साऱ्या पद्धती आहेत. पण अगदीच इमर्जन्सीत नाहीये तर इमर्जन्सीमध्ये तुम्ही पाणी पिलं प्लॅस्टिक बॉटलमधलं ठीक आहे, खूपच अडल्या वेळेला. पण दरवेळेला त्याची गरज नाहीये. जमलं तर शक्यतो टाळायचंय. एक छोटीशी बॉटल, एवढीशी बॉटल, साधारण हाता एवढी आहे, एवढीशी बॉटल आपण घेऊ शकत नाही का.
तुम्ही म्हणा स्टील बॉटल आहेत, कॉपर बॉटल आहेत, ग्लास बॉटल आहेत, महाग आहेत, पण तुमच्या आयुष्यापेक्षा तर महाग नाही आहेत ना. तुमच्या आजारांवर पैसा जाणार त्यापेक्षा चांगल्या आयुष्यावर पैसा जाऊ दे. आणि अशा कितीशा महाग आहेत त्या. छोटीशी बॉटल पण तुमचं आयुष्य केवढं वाढवू शकेल, किती चेंज करू शकेल. कॅन्सरसारखा आजार पकडला तर तू जाणार आहे का लवकर? किती त्रास देईल, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुद्धा. ग्लास बॉटल्स घरात असेल तर ग्लास बॉटल नक्की वापरू शकता तुम्ही, कारण ग्लास बॉटल बाहेर नेणं म्हणजे जड असतात पहिली गोष्ट. काचेच्या बॉटल्स आणि प्लस ते फुटायचं टेन्शन. मग घरामध्ये आहे तर काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करा, नो प्रॉब्लेम. तांब्याच्या भांड्याचं तर आयुर्वेदिक बऱ्याच प्रकारचे उपयोग आहेत. चांगले त्याच्यामधून आपल्याला घटक मिळतात शरीरासाठी, पण त्याला पण लिमिट आहे. एका लिमिटपर्यंत तांब्याच्या भांड्यातलं पाणी तुम्ही वापरू शकता. अति पण नाही वापरायचं आहे, नाहीतर कॉपर टॉक्झिसिटी पण होते, लिव्हरला पण लोड पडू शकतो. सो सगळ्या गोष्टी करायच्या ते बॅलन्स करायचे. मातीच्या भांड्यातून आपल्याला मोस्टली सांगितलं होतं ॲसिडिक नको, अल्कलाईन वॉटर वगैरे प्या. मग मातीचं भांडं, मातीच्या आजकाल पाण्याच्या बॉटल्स मिळतात. मग मातीच्या पाण्याच्या बॉटल्स पण खूप चांगलं आहे, फक्त त्याही फुटण्याचं टेन्शन राहतं. सो तुम्ही कुठे राहता, काय वापरता, किती वेळ बाहेर राहताय, किती वेळ घरात राहताय, त्यावर तुम्हाला काय वापरायचं चूज करू शकता. मातीच्या मडक्यात पाणी भरून ठेवू शकता, थंड तर राहतंच, प्लस त्याची पॉवर पण वाढते पाण्याची. सो इट इज गुड फॉर युअर हेल्थ. आणि स्टील बॉटल कॅरी करायला इझी आहेत. सो तुम्ही चूज करायचं की तुम्हाला काय करायचं आहे. पण मी एवढंच सांगेन की प्लॅस्टिकचा वापर टाळा. प्लॅस्टिक बॉटलमध्ये पाणी भरून ठेवू नका. आणि प्लॅस्टिक बॉटल्स उन्हात तर नाही ठेवायचे. आणि शक्यतो प्लॅस्टिक टाळायचंच आहे, कारण त्याचा शरीराला खूप त्रास आहे, खूप डेंजरस त्रास आहे, ज्याच्यातून बाहेर निघणं खूप कठीण जातं. त्यामुळे तुम्हाला इम्युनिटी वीक झाली आहे, डायबिटीज, BP, हार्मोनचे इश्यू झालेत, इन्फर्टिलिटी झालेली आहेत, किंवा मग अदर कॅन्सरसारखे आजार, स्किन कॅन्सर, स्किन डिसीजेस, असे बरेचशा आजारांपासून जर फ्री राहायचं असेल, हेल्दी राहायचं असेल, तर आपल्या शरीरातून केमिकल बाहेर निघाले पाहिजेत. मागे कितीतरी वेळा व्हिटॅमिन Cच्या वेळेला, डिटॉक्सच्या वेळेला सांगितलेलंच आहे, केमिकल, टॉक्झिन्स, कोलेस्ट्रॉल किती लिंक आहेत एकमेकांसोबत सगळे. सो हेल्दी खा सांगितलं होतं, हेल्दी राहा सांगितलं होतं, पण हेल्दी वस्तू वापरा सुद्धा. सो माझ्याकडून मी एकच रिक्वेस्ट करेन की शक्यतो जमेल तर पाणी प्लॅस्टिकमध्ये ठेवणं टाळा. आणि जेवणसुद्धा तुम्ही शक्यतो आपल्या भांड्यांमध्ये, चांगल्या भांड्यांमध्ये, स्टील आलं, कॉपर आलं, त्यांच्यामध्ये वापरा. कुठल्या प्रकारात, किती डिग्रीला, किती टेम्परेचरला वापरायचं, प्रत्येकाचं प्रमाण वेगळं आहे. तांब्याच्या भांड्याचं वापरायचं तर किती टेम्परेचरपर्यंत, पितळेची भांडी पूर्वीपासून वापरत होती लोक, का वापरत होती, किती वेळ त्याच्यामध्ये जेवण ठेवायचं आहे, त्याचे पण बरेच प्रकार आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच बघू. हेल्थ बेनिफिट्स काय आहेत, कुठल्या भांड्यामध्ये काय जेवण शिजवलं वगैरे त्याचं. पण आज पाण्याशी रिलेटेड आहे. सो गरमी चालूच आहे, पाणी भरपूर प्या, इलेक्ट्रोलाइटवालं प्या, वेगळं पाणी प्या, पण ते स्टोअर करणं किंवा कॅरी करणं असेल ना तुमचं, ते पण एका हेल्दी बॉटल्समध्ये राहू दे. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, इतरांनाही शेअर करा, जेणेकरून इतरांच्या पण नॉलेजमध्ये भर पडेल. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. थँक्यू.